हाय फ्रेंड्स, तर आज आहे 12 ऑगस्ट अंगारिका संकष्टी आणि श्रावणातला तिसरा मंगळवार असेल आणि आज आहे ह्यांचा बड्डे. सो आम्ही बड्डे निमित्त काहीतरी थोडा छोटासा प्लॅन केला आहे फिरायला जायचा इथंच इस्लामपूरच्या इथं मल्लिकार्जुनला. सो ह्यांचा बड्डे आहे, ह्यांना सगळ्यांनी विश करा. हॅपी बर्थडे. थँक्यू. आणि आम्ही दोघं कसे दिसतोय नक्की सांगा आणि बर्थडे बॉय कसा दिसतोय हे पण सांगा. आणि आता आम्ही मल्लिकार्जुनला जाणार आहे, ते पण तुम्हाला सगळं दाखवते, फिरायचं वगैरे व्लॉग करणार आहे तो पण दाखवते आणि संध्याकाळी बर्थडेचा पण व्लॉग करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. चला भेटू पुढे. सो आता आम्ही चाललोय, ह्यांनी लागलेत गाडी वगैरे पुसायला आणि आता आम्ही जाणार आहे. डायरेक्ट आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही बाहेर पडतोय. जिथून की मल्लिकार्जुनला जायला वरती रोड आहे, म्हणजे एडेनीपाणी गावातच ते मल्लिकार्जुन मंदिर आहे, जे की महादेवाचं मंदिर आहे आणि डोंगरामध्ये आहे. आता मी तुम्हाला दाखवते पुढं की तिथे खाली आपल्याला गाडी लावायला जागा आहे आणि वरती ट्रेक करत म्हणजे चालतच वरती मंदिराकडे जायचं आहे. आणि येताना पाऊस चांगला लागलाय त्यामुळे मी भिजलोय, पूर्ण चपाचप भिजलोय मी. ही काही भिजली नाही पण मी भयानक भिजलोय. बघूया आता पुढे दाखवतो कसं आहे काय तुम्हाला मंदिर ते. आता तुम्हाला वरती डोंगरामध्ये एक व्हाईट कलर असं डॉट वगैरे दिसत असेल, तेच ते मंदिर आहे आणि तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, पूर्ण हिरवाई आहे वगैरे. बघू शकता हे मंदिर वरती दिसतंय आणि आम्ही निघालोय आता मंदिराकडे. हे डोंगर चढून आता आम्हाला वर जायचं आहे, हे चालत जायचं आहे गाडी. तिथं आता आम्ही मंदिराच्या पायथ्याशी आलोय. पुढं तिथं तुम्हाला दिसत असेल पार्किंगला थोडस. आणि हे इथं आहे मंदिर, इथे आम्हाला आता वरती जायचं आहे. हे डोंगर चढायचं आहे आता. बघू आता चालत जाताना कशी मजा मस्ती होते ते. बाकी एन्व्हायरमेंट तुम्ही बघू शकता कसं आहे. डोंगरावरती मंदिर आहे. पायऱ्या किती आहेत काय मला माहित नाही, पण तुम्ही बघू शकता लोक पण आहेत ऑलरेडी आज. आम्ही इथं पायथ्याला पोहोचलोय मल्लिकार्जुनच्या. इथून आता पायऱ्या स्टार्ट होतात आणि आता आम्ही हळूहळू जाणार आहे वरती. हे गाडी पार्क करायला. मल्लिकार्जुन देवस्थान आता आम्ही इथे आलो आहे. ही कोणत्या ओळखीची दिसते. तुम्ही बघू शकता कसं आहे हिचा एंट्रन्स. पूर्ण जंगल टाईप आहे. आपण आता यातून जाणार आहोत. तर गाईज हे आम्ही आता निघालोय पुढे आणि तुम्ही बघू शकता लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो तेव्हा एवढं जंगल टाईप तरी नव्हतं असं. आता भरपूर साईडनं झाडं वगैरे आलेली आहेत. गुमनाम है कोई. ही निघालेली आहे फुल स्पीडमध्ये, नॉनस्टॉप गाडी आमची चाललेली आहे.
भरपूर पुढे आले. मागचा रस्ता दिसत पण नाही. निघाले हळूहळू, दम लागले पण निघाले. आय थिंक अर्धा कव्हर केलं ना आपण. अर्धा रस्ता आम्ही कव्हर केलाय. आता आम्ही निघाले पुढे. पब्लिक पण आहे आज चांगलीच. याच गर्दी नाही आहे, गर्दी पण आहे आज चांगलीच गर्दी आहे त्या मनाने. आता आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे, थोडं बसतो. A few moments later. तर काय आता आम्ही ब्रेक घेऊन परत निघालेलो आहे आणि चप्पल आता आलेली हातामध्ये. हा काय व्ह्यूज तुम्ही बघू शकता, कसा मस्त व्ह्यू आहे. हा समोर रस्ता आहे जिथून आम्ही आलो. काय विचार चाललाय? काय नाही, चला आता सेकंड ब्रेक. कसं वाटतं? भारी. आता आलेच होता, मग दाखवतो मंदिर. इथे वरती तुम्ही बघू शकता झेंडे वगैरे इथे आहेत. आम्ही बॅक कॅमेरा दाखवतो. हे मंदिर आलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता. सो आम्ही ऑलमोस्ट आलोय जवळ. आता थोडंसंच बाकी आहे, जाऊ आता. जसं जसं वर येईल तसं तसं व्ह्यू बघा, किती सुंदर आणि मस्त असं व्ह्यू आहे. कसा आहे एक्सपिरियन्स? छान. सध्या तर डेंगूतनं उठलोय आणि हे सगळं आता मला ट्रेकिंग करायची हौस होती म्हणून आलोय. पण आता स्टॅमिना राहिलेला नाही, विकनेस तर तेवढाच आहे. चाललंय हळूहळू विश्रांती घेत चालायचं. हळूहळू निघाले आम्ही. झालं आता सफर झाले. सो लास्ट टप्पा आहे. हे झालं की जरा बसणार, आराम करणार, मग दर्शन घेऊन मग परत निघणार. चला भेटू. आता जरा आराम करतो आणि निघतो, वरती भेटूया. आता हेच हा टॉप व्ह्यू आहे. व्ह्यू बघू शकता, मस्त व्ह्यू आहे. गार वारं आणि इथे आहे आमचं मंदिर आलेलं आहे. फायनली वरती तर आले, थोडंसंच बाकी आता. चला आता थोडंसं राहिलं ते कवर करूया आपण वरती. फायनली वरती पोचलेलो आहे आम्ही. ते मंदिर आहे आणि आम्ही पोचले फायनली एकदाच. पोचलं एकदाच. व्ह्यू बघा तुम्ही कसा आहे. अजून त्याच्या वरती आहे, शेवटच्या पायऱ्या त्या. इथं वरती मंदिर आहे. जाऊ आता पायऱ्या. पब्लिक पण आहे आज बघू शकता. गर्दी आहे मंदिराला, लोक येतात तिथं. आता निघाला आपण मंदिराकडे. फायनली आलोय मंदिराकडे आपण.
आमचं झालेलं आहे आणि मागं तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे. डोंगरावरती मंदिर आहे त्यामुळं मस्त वाटतं इथे. एक नंबर वातावरण आहे. बाहेर फ्रंट व्ह्यू दाखवतो थांबा बघा. मंदिरात बाहेर आलं की हा आहे व्ह्यू. हा व्ह्यू कसा सांगा गाईज. आतमध्ये चालू केलेलं व्ह्यू बघा काहीतरी मस्त व्ह्यू आहे. ढग वगैरे काय दिसत आहेत रे बाबा. क्लास व्ह्यू आहे. ये व्ह्यू मस्त वाटायला लागले. घाम तुम्ही बघू शकता. घामाघूम झाले. हालत खराब झाली पण दर्शन घेऊन जी फिलिंग आहे ना ती खूप मस्त वाटतं दर्शन घेतल्यावर. आता बघू हिला खरं मानलं पाहिजे. डेंग्यूतनं 10 दिवस झाले नाही हिला बरी म्हणून. विकनेस आहे तरी पण आली ही. त्यामुळे भयानक एक्सपिरियन्स हा. मस्त मजा आली. आता घरी जायचं ना रे. आता गणपती मंदिर जायचं आहे कारण आज अंगारिका संकष्टी आहे. सो आता गणपती मंदिरमध्ये जाऊन मग आम्ही जाणार. तर आणि आमच्या भांडाऱ्याला क्लिक केलेली 2-3 पातेली पोतीची बरोबर काय घेतलं उपसरपंच त्यांनी केलं म्हणजे असं कायम करत नाही. आमच्या नरसोबाची पण ती पैसे घेत नाही देवासाठी. होय पैसे घेत नाही. खिरीचं जेवण असलं ती करते. ती करते चांगली करते. कारण आमचं दूध होतं खाली 300 लिटर ती चालतं करायचं. गाईज स्टॅमिना काही नव्हता पण इच्छा तर होती. मल्लिकार्जुन करायचंच आहे म्हणून आज बड्डे निमित्त हा प्लॅन केलेला. तुम्ही बघितलं असेल माझी कंडिशन काय होती. मला चालतासुद्धा येत नव्हतं. अशक्तपणा वगैरे होता पण नाही इच्छा तर होती. त्यामुळं वरतीपर्यंत आले आणि दर्शन पण खूप छान झालं. गर्दी वगैरे काहीच नाही. सोमवारची म्हटलं गर्दी वगैरे असत्या त्यामुळे मंगळवारी ह्यांना पण सुट्टी असत्या. मंगळवारचा प्लॅन करायचा म्हटलं. बड्डे निमित्त फिरणं पण होतं आणि सगळंच होतं. त्यामुळं आता दोन्ही पण झालेलं आहे आणि एकदम मस्त वाटतंय. फ्रेश पण वाटते थोडंसं. चला भेटू खाली आता. इथून आता आमचा शॉर्टकट मारायचा चाललाय. तुम्ही किती पण जाड असू द्या पण मनात इच्छा असली ना देव ती पूर्ण करून घेते. आता मी पण किती त्रास होत होता पण आता दर्शन घेऊन आल्यानंतर इतकं छान वाटतंय आणि असं वाटतंय की खरंच मी जाड असली काय फरक पडत नाही. थोडं जाताना त्रास होईल पण दर्शन झाल्यानंतर एक नंबर वाटतंय. आणि आता इझिली निघालो आम्ही खाली. आता पण आम्ही शॉर्टकट मारून चाललोय तरी निवांत निघालोय आम्ही. हा रस्ता ह्या रस्त्याने आम्ही निघालोय शॉर्टकटने. हॅलो ते काय म्हणतात माहिती चाकून जरा इकडे तिकडे करून देऊ का. आता आम्ही आलो माझ्या बर्थडेचा केक घ्यायला. तेजूने केक ऑलरेडी ऑर्डर केला होता मला आत्ता कळालं.
सो केक घेणार आहे आणि आवता तो मला जरा बेकार दिसत असेल पण आम्ही आता फिरायला गेलेलो आणि तसंच आम्ही डायरेक्ट केक घ्यायला आलो. ही मला केकची ऑर्डर दिली होती तर केक घ्यायला आलोय. जरा माझा मूड खराब आहे, एक प्रॉब्लेम झालेला त्यामुळं आता काय माझी बोलायची इच्छा नाहीये एवढी. बाकी झालं इथं आता केक घेतला की मग जाऊ संध्याकाळी जाऊन आता तयारी करायची आहे. तयारी करून आपण ब्लॉग आपला पुढे कंटिन्यू करूया. बर्थडे आज असणार आहे माझा बर्थडेचा ब्लॉग कसा होतोय काय होतोय बघू आपण पुढे. आता आम्ही काहीतरी करून ॲडजस्ट करून तो केक नीट केलेला आहे, त्याच्यावरची तुम्हाला डिझाईन दाखवतो आणि तुम्ही बघाल मग ते कसं केलंय काय केलंय. पण आता केक जरा बऱ्यापैकी छान दिसतोय आणि 2Kचा पण केक घ्यायचं ठरलंय, ते पण सेलिब्रेशन करणार आहे. भेटू आता. मिसकम्युनिकेशनचा इश्यू होता, बाकी नव्हतं. आता तो फिक्स झालेला आहे, ओके आहे आपला केक. दुसरा पण आम्ही केक घेतोय 2K सेलिब्रेशनसाठी, तो पण आता दाखवतो. चल चल